रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत। भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी केलेल्या टीकेला शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी उत्तर दिले। टीका जरूर करा, पण वैयक्तिक टीका करताना ती वस्तुस्थितीला धरून असावी। आम्ही काही चोऱ्या केल्या तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं। माझ्या 30 वर्षाच्या कार्यकाळात शासकीय खोटी बिलं काढली तसं भोईर सांगतात। जर 1 रुपयाचं जरी खोटं बिल काढल्याचं सिद्ध केलं तर मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देईन, अन्यथा त्यांनी त्यांच्याकडे असलेली सगळी पदं सोडावीत, असं आव्हान राजा केनी यांनी दिलंय। आमची अंडी पिल्ली बाहेर काढण्याआधी त्यांचीच अंडी पिल्ली बाहेर काढू असा इशारा राजा केनी यांनी दिलाय। छोटम शेठने आमची किंवा माझी अंडी पिल्ली बाहेर काढण्याचे माझ्यावर जी अशी टीका केली, तर छोटम शेठने आमची काय अंडी पिल्ली बाहेर काढण्याच्या अगोदर त्याचीच अंडी पिल्ली आम्ही बाहेर काढणार आहोत। आणि त्या जो भाडखाऊ म्हणून जो माझ्यावर जी टीका केली, आता कोणी सभापती असताना कोणी कोणाची भाड खाल्ली आणि आता कोणची बंगल्यावाल्यांची कोण भाड खातोय हे पण सारे जनतेला माहिती आहे। आदिवासी जनतेच्या नावावर आदिवासींचा नेता म्हणून आदिवासींच्याच योजनेमध्ये सभापती असताना किती भाड खाल्ली हे त्या छोटम शेठला विचारा। बघा, टीका ही नेहमी करायला पाहिजे, पण वस्तुस्थितीला धरून टीका व्हायला पाहिजे। वैयक्तिक टीका, चोर आम्ही काय चोऱ्या केल्या ते काही सिद्ध करून दाखवाव्या। जर माझ्या या 30 वर्षाच्या कार्यकालामध्ये शासकीय योजनेची खोटी बिलं काढली असे जे छोटम शेठ सांगतात की 1 रुपयाचा राजा केनी यांनी जर शासकीय योजनेचा कुठलाही खोटा बिल जर काढला असेल तर मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देतोय, नाहीतर छोटम शेठनी स्वतःचे जे पद आहेत त्यांचा राजीनामा द्यावा आणि ते आरोप केले ते काही सिद्ध करून दाखवा। लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण दिलीप भोईर जिल्हा परिषद निवडणुकीत देखील निवडून येऊ शकणार नाही, तसं राजा केनी म्हणाले। जर कुठल्या कारणानं महायुती तुटली किंवा कुणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला तर पेनमधून आमचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी निवडणूक लढवण्याची तयारी यापूर्वीच केल्याचं राजा केनी यांनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये जर असाच वादंग राहिला आणि शेवटपर्यंत जर अशी वेळ आली की सेपरेट लढायची किंवा बंडखोरी जर होत असेल, अलिबागमध्ये जर बंडखोरी करण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर पक्षाची स्ट्रॅटेजी जी आहे ते त्याप्रमाणे प्रकाश भाऊ देसाई आमचे हे आतापासून आम्ही ठरवलेले उमेदवार आहेत तिथे पेन सुधागड मतदारसंघामध्ये, आणि ते तसे पेन सुधागड पालीमध्ये त्यांचे कार्यक्षेत्र मोठं आहे आणि ते तिथे काम करतात आणि विधानसभा निवडणूक लढण्याच्याच ह्यानी त्याही वरिष्ठांका उमेदवारीचा फॉर्म सुद्धा उमेदवारी मिळावी म्हणून त्यासाठी फॉर्म सुद्धा भरलेला आहे आणि त्यासाठी त्याही मागणी सुद्धा केलेली आहे। परंतु शेवटी जो निर्णय आहे ते नेते मंडळीचा निर्णय आहे। ज्या पक्षाचा आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे खाली उमेदवारी ठरल्या जातील। नाही, छोटम शेठ भोईर यांचं आव्हान काय ठरत नाही। छोटम शेठ भोईर हे जिल्हा परिषदेचे 2दा निवडून आलेले आहेत जिल्हा परिषद मापगाव मतदारसंघातून। ते एक ऍक्सिडेंट म्हणून ते निवडून आलेत, कारण त्यावेळेला ते निवडून येण्यासाठी सुद्धा आमदार महेंद्र शेठ दलवे यांचा मोठा हातभार लागलेला आहे आणि त्यामुळे ते निवडून आलेत। आता आमदारकी सोडा, त्यांना जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून येता येणार नाही। विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्यात, अशा वेळी महायुतीमधील हा संघर्ष थांबला नाही तर त्याचे परिणाम युतीमधील सर्वच घटक पक्षांना भोगावे लागतील असं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण मंथन।